काउंटरला असताना रिस्क असतेच, पण कॅशला त्यापेक्षा जरा जास्त रिस्क येते. कारण जोशी साहेब, चुकून आमच्याकडे 10,000 जास्त आले आहेत, तुम्ही टेन्शन घेऊ नका, हे 10,000 मी तुम्हाला पाठवतो. मला खरंच जे काम केलं ते विश्वासाने करत होतो आणि समोरचा कस्टमर आपुलकीने बघायचा. आता मेल केली, मी माझ्या प्रिंटरवरती त्याची प्रिंटआउट काढून त्यांना दिली. ते नाव एवढं सोपं असतं. मी त्याला फोन केला की दादा रे असं असं झालं, तुझ्या कॅशमध्ये फरक आहे. तो म्हणला जोशी जी आप कॅश का काम करना छोड़ दो, आपका आता नाही. चाव्या हँडओव्हर करावं लागतात, त्यात एक रजिस्टर असतं, त्यामुळे कोणी कोणाला दिला काय दिला टायमिंग सगळ्या गोष्टी असतात. त्याशिवाय तुम्हाला कॅशरला स्टार्टले जाता येत नाही. कारण सने आमची ब्रँच IDBI ब्रँचमध्ये विलीन झाली आणि मग आम्हाला साधारणपणे सावत्र भावाची जी ट्रीटमेंट असते ती साधारणपणे मिळायला लागली. मित्रपरिवार खूप मोठा आहे आणि केव्हाही कोणीही आवाज दिला तर मी पण जातो आणि कोणी माझ्या मदतीला पण येतात. मंडळी, आजच्या गोलगप्पाच्या एपिसोडमध्ये अनिल जोशी हे एक रिटायर्ड बँकिंग क्षेत्रातले आणि ते पण रिटायर्ड कॅशियर आपल्याकडे आलेले आहेत आणि इतक्या छान गप्पा झालेल्या आहेत की तेव्हाचा काळ कसा होता, त्यानंतर कॅशियरशिप किती अडचणीची किती खडतर होती, त्यानंतर पण कसं त्यांनी तरीसुद्धा त्या ह्याच्यात खेळमेळीच्या वातावरणामध्ये एन्जॉय केला. त्यानंतर कोर बँकिंग आलं. कोर बँकिंग आल्यानंतरचे चॅलेंजेस काय काय आहे आणि आत्ताची पिढी कशी आहे आणि आत्ताच्या पिढीला संदेश. सो असा एक छान असा एक बँकिंग क्षेत्रातला प्रवास आपण बघणार आहोत. तर चला तर मग. कसे आहात मंडळी, गोलगप्पामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आहे आपल्यासोबत अनिल जोशी सर, ज्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे एक रिटायर्ड बँक ऑफिसर, ज्यांच्यासोबतच्या गप्पा इतक्या छान होणार आहे, तर आपण त्यांच्याकडून ऐकू आता. नमस्कार. नमस्कार. तर सांगा की तुम्ही आतापर्यंत जे बँकिंग एक्सपिरियन्स तुमचा, तुम्ही मोस्टली रिटायरमेंट होताना एक कॅशियर म्हणून रिटायर झाला. बरोबर. तर काय होते ते अनुभव तुमचे आणि कसं चालू झालं, याची सुरुवात कुठून झाली? मी साधारणपणे 1976ला माझं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर 1978ला मी युनायटेड वेस्टर्न बँक म्हणून होती, जिचं घोषवाक्य होतं आपुलकीनं वागणारी माणसं. त्या बँकेमध्ये मी अमरावतीला जॉईन झालो. त्यावेळेचा काळ फार जुना होता. आता सध्या मशिनरी किंवा कॉम्प्युटराइज आहे, तसं त्यावेळा काही नव्हतं. ती सगळी कामं आपुलकीने आणि सर्व हाताने करावी लागायची. मोठमोठी लेजर असायची आणि ती सर्व लेजर्स टोकन देणे, कॅश देणे हे सगळं मॅन्युअली करावं लागायचं आणि त्यावेळा खरोखरच काम करण्याचा एक वेगळा आनंद मिळायचा. आणि मग हे शिक्षणाची सुरुवात म्हणजे हे तुम्हाला कुठून असं वाटलं की मी बँकेत काम केलं पाहिजे, किंवा शिक्षणाची सुरुवात झाली कुठून, तुम्ही कुठून प्रवास चालू केला? मॅट्रिक झाल्यानंतर असा प्रश्न पडला की पुढे काय करायचं. ओके. आणि मूळ कुठले तुम्ही? आम्ही मूळचे मांजरोद म्हणून गाव आहे ठाण्याचं. माझा जन्म नागपूरचा. तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विचार करायला लागलो आता काय करायचं, कुठलं ग्रॅज्युएशन करायचं, मग कशामध्ये करायचं, BA मध्ये, कॉमर्समध्ये की सायन्समध्ये. आर्थिक परिस्थिती तेवढी घरची ठीक नसल्यामुळे मग निर्णय घेतला की बँकिंग क्षेत्रामध्ये जर कॉमर्स घेतलं तर तिथे चान्सेस आहेत. मग तो विचार करून मी M.Com झालो तिथे. 1976 साली झालो आणि मग प्रयत्न करत करत शेवटी युनायटेड वेस्टर्न बँकेला मला लागलं. आणि त्यावेळेला सांगायला हरकत नाही की पगार इतके कमी असायचे, म्हणजे आजच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला विश्वास पण बसणार नाही एवढे कमी असायचे. त्यावेळा माझं बेसिक होतं 150 रुपये. बापरे. आणि मी पोस्ट ग्रॅज्युएट होतो म्हणून मला 2 इन्क्रीमेंट मिळाले होते. एक इन्क्रीमेंट 10 रुपयाचं, म्हणजे 170 रुपये बेसिकवरती मी काम केलं. टोटल पगार 440 रुपये माझ्या हातात मिळायचा. पण तरीही तो काळ सुंदर होता आणि त्यात माझं व्यवस्थित होत होतं. मग तुम्ही जेव्हा बँकेचा प्रवास चालू केला तेव्हा नेमकं कोणत्या डिपार्टमेंटमध्ये सुरुवात केली? सुरुवातीला मी बाहेर काउंटरला होतो आणि नंतर मग काही दिवसांनी मी कॅश डिपार्टमेंटला आलो. काउंटरला असताना रिस्क असतेच, पण कॅशला त्यापेक्षा जरा जास्त रिस्क येते. कारण प्रत्येक कस्टमर केव्हा कसं येईल आणि कुठे काय चूक करून जाईल, किंवा मुद्दाम म्हणा किंवा अनवधानाने म्हणा, तर त्याचे परिणाम कॅशियरलाच बघावे लागतात. आता तुम्ही जे म्हटले नियमच असा आहे की तुमची कॅश पूर्ण टॅली झाल्याशिवाय तुम्हाला घरी जाता येत नाही. 1 रुपया असो की 10 पैसे असो, त्या काळात तर पैसे होते, नाणे होते, 10 पैसे, 2 पैसे, 1 पैसा, ते सुद्धा 1-1 पैसा टॅली केल्याशिवाय जाता येत नव्हतं. असा कोणता अनुभव आठवतो का तुम्हाला की जेव्हा
कुठल्या तरी बँकेच्या एका दुसऱ्या क्लायंटसाठी पगार करायचा आहे आणि घोळ झालाय, पगार जास्ती गेलाय, असं काही झालं कधी? एकदा मी धुळ्याला असताना माझ्याकडून एक झालं होतं. बँकेचे आवर्स संपले होते आणि तिथे एक डिपार्टमेंट होतं महापालिकेचं, त्यांचे पगार करायचे होते. तसंच सिंचन भवन म्हणून एक होतं, तर त्यांचे पगार होते. दिवाळी तोंडावर आल्यामुळे त्यांना फंड्स लेट मिळाल्यामुळे त्यांनी आम्हाला लेट कळवलं की आम्हाला पगार करायचे आहेत. खूप लोड होतं. नाही म्हटलं तरी त्या दिवशी 1,500-2,000 हजार लोकांचं पेमेंट करायचं होतं. त्यामध्ये माझ्याकडून एक चूक झाली होती. 10,000 माझ्याकडून त्या डिपार्टमेंटला जास्त गेले कॅश. अरे बापरे. कारण कसं असतं, त्यांचे काही फंड्स अमरावतीला ट्रान्सफर करा, काही जळगावला, काही नंदुरबारला, काही PPF मध्ये, काही कोणाच्या लोनमध्ये, हे ट्रान्सफर करण्याच्या हिशोबामध्ये त्यांच्या माझी काहीतरी चूक झाली. 10,000चा मला फरक पडला. 8:30 रात्रीचे वाजले होते. कॅश जुळत नव्हती. थोडं टेन्शन आलं होतं. मी त्या डिपार्टमेंटला फोन करायला घेतला, तेवढाच त्यांच्या कॅशियरचा मला फोन आला, जोशी साहेब, चुकून आमच्याकडे 10,000 जास्त आले आहेत, तुम्ही टेन्शन घेऊ नका, हे 10,000 मी तुम्हाला पाठवतो. मला खरंच त्या दिवशी खूप बरं वाटलं की नाही, आजही प्रामाणिक माणसं आहेत आणि ते मला पैसे परत मिळाले आणि माझा त्या दिवशीचा व्यवहार पूर्ण झाला. वा, खूप बरं वाटलं. मग असाच अजून एक कोणता अनुभव की जेव्हा असं काही प्रॉब्लेम्स आले किंवा तुम्ही कॅश घेऊन जाताना तुम्हाला कुठले अनुभव? कसं होतं की त्यावेळेला नंदुरबार किंवा सेंधवा म्हणून होतं, तिथे कॉटनचे व्यवहार भरपूर चालायचे, कापसाचे किंवा सरकीचे. त्यांना भरपूर कॅश लागायची आणि प्रत्येक बँकेला त्यांच्या ब्रँचमध्ये किती कॅश ठेवायची याची लिमिट असते, कारण तेवढ्याच अमाऊंटचा इन्शुरन्स काढलेला असतो. त्याच्यापेक्षा जास्त कॅश ठेवता येत नाही. मग त्या ब्रँचच्या गरज आहे, इथे आमच्याकडे आहे, मग आम्ही ती कॅश तिकडे पाठवतो. असा एक प्रसंग आहे की सकाळी कॅश घेऊन जाताना सेंधव्याच्या अलीकडे एक चांदपणे घाट येतो, MP आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती. तिथे पूर्ण जाम होतं. खूप लांबपर्यंत लाईन लागल्या होत्या. माझ्याकडे ड्रायव्हर, अँबॅसेडर कार, एक शिपाई आणि मी, आम्ही 3घच जण. प्रश्नच पडला की आता कॅश मागे पण नेता येत नाही, पुढे पण नेता येत नाही. मग 2-3 जण, उजव्या बाजूला एक रस्ता होता, तिथून त्यांनी जायचं ठरवलं. ते विचारलं का इथून रस्ता आहे का, तो म्हणे आहे. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि गाडी टाकली. गाडी टाकल्यानंतर ते जे पुढे जाणारे होते ते 2-3 जण साईडच्या रस्त्याने कुठेतरी आत निघून गेले. आम्हाला रस्ता पूर्ण मोकळा, खाली दगड. जसं आम्ही पुढे गेलो तसं अंगावर काटा येण्यासारखी घटना. म्हणजे समोर झाडावरती 3 कामटे घेऊन लंगोटीमध्ये लोक सगळे बसले होते, आदिवासी. आमच्या ड्रायव्हरने मला एकच सांगितलं, सर काही करून काचा उघडायची नाही आणि थांबायची नाही गाडी. त्यावेळी खरंच मला असं वाटलं की आपला आयुष्याचा शेवटचा दिवस आहे. बरोबर. कारण 3 कामठे म्हटल्यानंतर लांबून येतात आणि आपण काहीही करू शकत नाही, केवळ दैव बलवत्तर. म्हणून आम्ही तेवढा पॅच पास केला. ब्रँचला पोहोचलो. तिथल्या शाखादेखील विचारलं, जोशी तुम्ही आले कसे? म्हटलं या मार्गाने आलो. कशाला रिस्क घेतली एवढी? म्हटलं आमच्याकडे पर्यायच नव्हता, परत जाऊ शकत नव्हतो, कम्युनिकेशन काही नव्हतं. मग तेव्हापासून कानाला हात लावला की असं कुठलीही रिस्क घ्यायची नाही. कधीच सांगता तुम्ही? डेट काय साधारण? साधारणपणे हे 85-86 असेल. ओके. आणि जेव्हा म्हणजे तुम्हाला काय वाटतं की आताचे बँक आणि तेव्हाची बँक याच्यामध्ये काय फरक, म्हणजे वर्किंग पद्धत किंवा काय असं? त्यावेळेला वर्किंग पद्धत होती, आपण जे काम केलं ते विश्वासाने करत होतो आणि समोरचा कस्टमर आपुलकीने बघायचा. त्यामुळे एक घरगुती नातं ज्याला म्हणता येईल ते निर्माण होतं. आता कसं आहे, कॉम्प्युटराइज आहे, स्पीड वाढली आहे, ॲक्युरेसी तुम्ही दिली तरच मिळेल. जसं आपण मॅन्युअली बेरीज करतो आणि कॅल्क्युलेटरवर करतो, कॅल्क्युलेटर बोटं मारताना एक जरी चूक झाली ती लक्षात येणार नाही, पण बेरीज चुकलेली असेल. पण मॅन्युअली बेरीज करताना आपल्या लक्षात नाही आपलं बरोबर आहे. हा बेसिक फरक आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आजचं काम फास्ट आहे, चांगलं आहे, पण थोडंसं काळजी घ्यायला पाहिजे. फक्त स्पीड वाढून चालणार नाही, तर थोडी काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे बदल होता की एक तुमच्या वेळेस तुम्ही म्हटले की आम्ही प्रत्येक गोष्ट मॅन्युअली एंट्री करायचो आणि मग त्याच्यानंतर डिजिटलाइज मध्ये थोडं कन्वर्ट होत होतं. कन्वर्ट झालं. मग तेव्हा तुम्ही स्वतःला कसं प्रिपेअर केलं, कसं शिकत गेले? कसं होतं, जेव्हा मशिनरी आली किंवा कॉम्प्युटर्स आले त्यावेळेला आमची एक हेड ऑफिसहून टीम येते किंवा आम्हाला ट्रेनिंगला बोलवतात, तिकडे ट्रेनिंग देतात. साधारणपणे कामाचं स्वरूप कसं आहे, कसं करायचं, काय काय अकाउंट्स कसे उघडायचे, कसे बंद करायचे, हे सगळे डिटेल्स ते सांगतात.
त्याप्रमाणे मग आम्ही इथे आलो. इथे आल्यानंतर साधारणपणे माझ्याकडे कॉम्प्युटर मी खूप आधी घेतला होता मुलाकरता. म्हणजे घरच्यांचा सगळ्यांचा विरोध होता की इतक्या लवकर कॉम्प्युटर का घेतला. पण त्या काळामध्ये मला जाणवलं की बा आपल्याला जर पुढे जायचं असेल तर थांबून चालणार नाही, आपल्याला प्रवाहाबरोबर वाहत जावं लागेल. म्हणून मी मग तो कॉम्प्युटर तेव्हा घेतला आणि मुलाबरोबर मी पण थोडा कॉम्प्युटर तिथे शिकलो आणि त्याचा मला नक्कीच फायदा झाला. आणि मग कॉम्प्युटरमधून कसं कामं करायची ते सिक्वेन्सप्रमाणे जसं जसं जायचं तसं केलं आणि मला पूर्ण विश्वासाने मी केलं आणि मला त्यात पूर्ण सक्सेस आलं. ब्रँचमध्ये आम्ही दोघं तिघच असे होतो की जे कॉम्प्युटरमध्ये व्यवस्थित काम करू शकत होते. ओके. त्या काळामध्ये जी स्टाफ होता त्यांना मेल अटॅचमेंट या गोष्टी कोणालाच माहिती नव्हत्या. बरोबर आहे. म्हणजे शाखाधिकारी असो, कारकून असो, कोणीही असो, प्रत्येक जण प्रयत्न करायचा शिकायचा, पण त्याला वेळ लागायचा. माझ्या घरी कॉम्प्युटर असल्यामुळे मला त्याची ग्रीप जरा लवकर आली. मग असा कोणता एक गोष्टीचा अनुभव की बाबा बँकेमध्ये एखादं काम आणलंय आणि तेव्हा तुम्ही मदत केली आणि ते काम पुढे गेलंय? काय होतं, समजा एक ऑफिसर आहे, एक नाव घेत नाही मी, तर त्यांना एक फाईल आली होती, त्याची प्रिंटआउट काढायची होती. त्यांनी प्रयत्न केले. ते मला म्हणे ये इकडे या. एक मी आणि एक अजय लोखंडे म्हणून होतो, दोघांना याबद्दल बऱ्यापैकी माहिती होती. त्यांनी बोलवलं, म्हणे ही फाईल आहे, याचं माझं प्रिंटर बंद आहे. मी आता कसं करू म्हणे, आता मी काय करायचं याचं. तर काही करू नका, त्याची मला मेल करा. मला मेल केली. मी माझ्या प्रिंटरवरती त्याची प्रिंटआउट काढून त्यांना दिली. ते नाव एवढं सोपं असतं. म्हटलं सगळं सोपं आहे, फक्त ती पद्धत माहिती पाहिजे कसं करायचं, काही प्रॉब्लेम येत नाही. आताच्या लोकांना ह्या गोष्टी खूप विषय वाटतील की एवढं काय, हे तर सोपं होतं, पण तुमच्या वेळेस त्या गोष्टी खूप कठीण होत्या. कारण आम्हाला प्रत्येक गोष्ट नवीन होती ना, मी तर कधी बघितलंच नव्हतं, ऐकलं पण नव्हतं. आणि आमची युनायटेड वेस्टर्न बँक त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये इंटरनेटने जोडलेली पहिली ब्रँच होती. बरोबर. नॅशनलाइज बँका जोडायच्या आधी आमची ब्रँच जोडली गेली होती. इंटरनेट बँके आम्ही आमच्या बँकेने आधी सुरू केलं होतं आणि तेही आपुलकीने सुरू केलं होतं. त्यावेळेला आमच्याकडे एक महापालिका म्हणून होती, त्यांचे पगार यायचे. ते काय करायचे, पेनड्राईव्ह मध्ये ते पगार आम्हाला आणून द्यायचे. मग आम्ही ती प्रोसेसला टाकायचं, ते आमच्या प्रोसेसला वरच्या ऑफिसला जायची, तिथून प्रोसेसिंग परत आमच्याकडे यायची. 2,500-3,000 लोकांची पगार साधारणपणे तास-2 तासामध्ये त्यांच्या अकाउंटला जमा व्हायची. एक दिवस असा अनुभव आला की बाबा एक अधिकारी होते, त्यांनी ते सुरू केलं. मला यायला वेळ होता बँकेत, ते लवकर आले होते आणि कुठेतरी चूक झाली त्यांची आणि प्रत्येक महापालिकेच्या कर्मचाऱ्याला डबल पगार जमा झाला. खूप टेन्शन आलं, त्याला घाम फुटला. त्यांनी फोन केला, कसंही करा तुम्ही आत्ताच्या आत्ता बँकेत या. आणि 3,000 कर्मचारी होते, 2,500-3,000 कर्मचाऱ्यांचा. आणि 11 वाजायला लागले, लोक एटीएमनी पैसे काढणार, बँकेतून विड्रॉल देणार आणि हे सुरू झालं तर थांबवणार कसं. बरं मॅन्युअली हे सगळं डेबिट टाकून करायचं म्हटलं तर त्याला दिवस लागला असता. बरोबर आहे. आणि स्टाफ कमी पडला असता. मग त्यांनी मला फोन केला, मी व्यवस्थित बघितलं काय करायचं काही नाही, वरती फोन केलेत आणि मग नंतर ते रिव्हर्स केले पूर्ण. कारण मला अर्धा-1 तास लागला, पूर्ण रिव्हर्स झाले. त्या दिवशी तो अधिकारी सुद्धा इतका खुश झाला, थोडं हे तुम्ही काही करू नका, बसा फक्त इथे, काय हवं ते सांगा. सर म्हटलं मी जेवण नाही केलं, तसं आलो आहे, मी माझ्याकडून पाहिजे ते मागवतो, पण तुम्ही आता काही करू नका, बसा म्हणे. मला तो अक्षरशः घाम फुटत होता आणि खूप मोठी रिस्क असते. पण त्यांना लक्षात कसं आलं पण डबल पेमेंट झालंय? डबल पेमेंट झालं लक्षात आलं की एक स्टाफ आमच्या बाजूला जे एटीएम आहे आमचं महापालिकेचा, तो त्याने एटीएम मध्ये पैसे काढले आणि त्याला मेसेज आला. त्याने मेसेज बघितलं तर एवढा पगार तर माझा नाहीये, एवढे पैसे आले कुठून. त्याने डिटेल बघितलं, डबल पगार जमा झाला होता. तो बँकेत सांगायला आला की सर यावेळेस आम्हाला डबल पगार का बरं दिला. तेव्हा आमच्या अधिकाऱ्याच्या लक्षात आलं की आपली काहीतरी चूक झाली आहे. मग त्यातून मग ते सगळं हळूहळू निघालं. पण खरं सांगतो खूप छान अनुभव आहे बँकेचा, फक्त थोडंसं लक्ष दिलं ना तर काहीही प्रॉब्लेम नाही आहे. हां, बँकेच्या कॅशियरचं काम खूप रिस्की आहे. त्या काळामध्ये डुप्लिकेट नोटा असायच्या. काही कर्मचारी आपले खातेदार पिशव्या भरून आणून टाकून द्यायचे, हे दिवशी बघा काय ते. त्याच्यामध्ये समजा चूक झाली, पॅकेटवरती आपली सही असेल तर ती जबाबदारी पूर्ण माझी. मग दिवसभरात कोणी दिलं काय दिलं हे मी लक्षात ठेवायचं. मग त्याच्याकडून रिप्लेस करून घ्यायची किंवा जाळून नवीन घ्यायची. त्यावेळेला ही फार मोठी रिस्क होती. काही कस्टमर असे असतात की बा नवीन कॅशियर आहे किंवा खातं नवीन आपल्याकडे ओपन केलंय,
तो कॅशियरची परीक्षा बघतो. तुम्ही दिवसाला किती कॅश मोजायचे मग? नाही म्हटलं तर त्यामध्ये 5 ते 6 कोटी होते. बापरे. 5 ते 6 ती सगळी मॅन्युअली मॅन्युअली 5 ते 6 कोटी 5-6 कोटी भरपूर यायची. आणि त्याच्यात एखादी जर डुप्लिकेट नोट आली तर? डुप्लिकेट आली की पूर्ण माझी सही झाली पॅकेटवर की जबाबदारी 100% माझी. मग ती त्या माणसाला कस्टमरला परत द्यायची? कस्टमरला डुप्लिकेट असेल तर परत देता येत नाही नियमाप्रमाणे. त्याच्याकडून तेवढं दुसरी त्याचं घ्यायची count आणि करतील ना पण ती balance नाही, मधलं. त्याच्याकडून नवीन नोट घ्यायची दुसरी फ्रेश, ती नोट त्याच्यासमोर जाळायची, कॅन्सल करायची. अच्छा. ती परत करता येत नाही. तर काही कस्टमर मुद्दाम कॅश जास्त टाकते, कधी 10,000 टाकतील, कधी 100च्या 2 नोटा टाकतील, कधी 50,000 जास्त टाकून देतील पॅकेट. ते बघतात की कॅशियर किती प्रामाणिक आहे, तो खरंच परत करतो का. कारण त्यावेळेस सीसीटीव्ही नव्हते. बरोबर आहे. त्यामुळे कॅशियर काय करतोय ऑन पेपर तिथे कुठे बघायला जागाच नव्हती. त्यामुळे ते चेक करायचे. मग जेव्हा लक्षात यायचं की बा नाही आता ह्याच्यात काही बिनधास्त आहे, आपण टाकू शकतो, देऊ शकतो, ते पूर्ण कॅश टाकून देऊन द्यायचे की हे घ्या कॅश, तुमचं मोजून होईल तेव्हा शिक्का मारून द्या. तर मग कस्टमरचा अनुभव पण चांगला आहे आणि त्या कामावर आनंद पण मिळतो. पण त्याच्यामध्ये काही वाईट अनुभव पण येतो. मग एक आमचे ते धुळ्यालाच एक कपड्याचा व्यापारी आहे, त्यांनी कॅश आणून दिली. तेव्हा तुम्ही 4-4.5 लाख असेल. पिशव्या बघितल्या, पॅकेट मोजलेत, लूज बघितले, शिक्का मारून त्याला देऊन टाकली की जा बा, कशाला थांबतो तुझं, दुकानात जा. नंतर मग आमच्या बाईंनी ती कॅश ट्रेमध्ये काढली, ते पूर्ण बघितली, मोजली. मोजण्यामध्ये एक बँकेचं पॅकेट होतं, सील पॅकेट होतं. त्यावेळेला दोऱ्याला टोचून असे दोरे टाकून बांधायचे, आता सारखं लूज राहायचे नाही. त्याच्यामध्ये एक नोट मला 50ची कमी दिसली. मी त्याला फोन केला की बा असंच आहे, एक नोट तुमच्या पॅकेटात कमी आहे. म्हणे कोण बोलतंय? म्हणजे मी जोशी बोलतोय कॅशियर. नाही हमारे कॅश तो सही राहते. म्हटलं बरोबर आहे तुझं, पण तुझ्या पॅकेटामध्ये सील पॅकेट आहे आणि बँकेचं पॅकेट आहे, त्यात एक नोट कमी आहे. तो थोडा चिडून बोलला, अब कैशियर ये काम करना आता है नहीं आता है, आपने सिक्का मार के दे दिया है, अब वो आप जाने, आपका काम जाने. मैंने एक मिनट मैनेजर साहब से बात कर लो, मैं किसी से बात नहीं करता बोले. त्याने फोन ठेवून दिला. मी खिशातून 50 रुपये टाकले, कॅश आवरली. नंतर मग साहेबांना सांगितलं, साहेबांनी जाऊ दे, तो नाही देतो आपण काय करणार. त्याच्या समोर तुम्ही मोजलं तर आपण तो गेला तर तुम्ही शिक्का मारून दिलाय, म्हणजे तो एक अनुभव असा नाही दिलेला आहे तुम्ही. त्याने नाही दिलेत. काही महिने गेलेत, त्याची कॅश आली नेहमीप्रमाणे. आमच्याकडे तेव्हा ऑडिट चालू होतं. त्यावेळेला 20,000 चुकून त्याच्याकडून माझ्याकडे जास्त आले, त्याच कस्टमरचे. आम्ही सगळे नीट व्यवस्थित मोजले. साहेबांना सांगितलं. साहेब म्हणलं असं असं तो किस्सा तेव्हा घडला होता, 50 रुपये मी खिशातून भरले होते, कारण मी शिक्का मारून दिलं होतं. आजही मी शिक्का मारून दिला आहे आणि 20,000 जास्त आहे. ठीक आहे म्हणे. मी त्याला फोन केला की दादा रे असं असं झालं, तुझ्या कॅशमध्ये फरक आहे. तो म्हणला जोशी जी आप कैश का काम करना छोड़ दो, आपका आता नहीं. तो चिडला माझ्यावरती. हाँ ठीक है मैं छोड़ दूंगा, लेकिन बात पूरी सुन लो, आपके कैश में 20,000 का फर्क है. ऐसा कैसा फर्क आता है? वो तो खूब चिड़ला. मतलब दादा सिक्का मार के दिया है, 20,000 मुझे ज्यादा आया है जो आपके कैश में था, तो मेरा नहीं है. मैं सिक्का मार के दे दिया है, अभी मैं मेरे पास रख रहा हूँ. विश्वास बसणार नाही, 15 ते 20 मिनिटात तो स्वतः मालक बँकेत, जो पहिले आला नव्हता, तो जो येत नव्हता, तो तिथून मला वेडावाकडा बोलत होता. आल्यानंतर जोशी जी किधर वगैरे, जोशी जी बैठो, मैं आया वगैरह. मतलब क्या हो गया कैसा? बोले कुछ नहीं, आपने गिन के दिया था, आपके इसको मैंने सिक्का मार के दिया है, लेकिन आपको उधर फर्क लगेगा 20,000 का, इसलिए बता रहा हूँ कि मेरे पास है, लेकिन अब मैं आपको देने का सवाल ही पैदा क्योंकि मैंने आपको सिक्का मार के दिया है. साहब बोले आदमी है, गलती होती है. मतलब फिर उस टाइम क्या हुआ था, मग त्याला ते रिअलाइज झालं नाही आपलं काहीतरी चुकलं. कॅबिन मध्ये गेला, त्यांनी ते पत्र लिहून दिलं की मला 20,000 जास्त आले होते, मला परत मिळाले वगैरे. मग तेव्हापासून मग तो कस्टमर पूर्ण पण त्याला मागच्या वेळेचा अनुभव नाही आठवला का? 50 रुपये सांगितलं 50 रुपये का. साहब बोले वो गलती हो गई, वो भी 50 ले लो, 100 ले लो. मतलब मुझे वो नहीं, 100 नहीं चाहिए, जो कॅश में ऍक्च्युअल फरक था उतना ही चाहिए. बरोबर आहे. आणि ते 50 पण त्यांनी दिले, त्याला 20,000 परत केले. पण त्यानंतर बाकी त्यांनी कधी माझ्यावर शंका घेतली नाही. कधी म्हटलं की 50 कमी, जास्त कमी, तो बरोबर पैसे पाठवायचा. एक लक्षात घ्या, कुठलाही कस्टमर नवीन आला असेल तर तो कॅशियरची परीक्षा घेतो. कॅशियर खरंच प्रामाणिक आहे का, काय करतो काय नाही, आपल्याला पैसे परत करतो का, बघतात ते.
पण असे सगळे वाईट चांगल्या अनुभवांना तुम्हाला कंटाळा नाही आला का? एक नवीन नवीन अनुभव दरवेळी यायचे, तो एक वेगळा आनंद मिळायचा. आणि येणारा कस्टमर आपुलकीने यायचा. समजा वेळ होऊन गेली आहे, महापालिकेचा शिपाई आहे किंवा मग ते कर्मचारी आहे बिचारा, तो जर आला की त्यांनी म्हटलं की साहेब मला वेळ झाला आहे पण माझ्या मुलाची तब्येत ठीक नाही आहे, मला एक विड्रॉल देता का, माझी कॅश टॅली होते अजून पूर्ण केलेली नाही आहे, अशा त्याला दिलं तर तो ज्या नजरेने आपल्याकडे बघतो त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान मिळतं तो आनंद वेगळा असतो. दिवसभराचा क्षीण निघून जातो. बरोबर आहे. खूप वेगळं समाधान मिळतं. आणि मला सांगा मिनिमम बॅलन्स झाला, समजा दंड लागेल तर त्याला लागेल, पण मिनिमम बॅलन्स नाही म्हणून तुला विड्रॉल देत नाही असं म्हणण्यामध्ये काय अर्थ नाही. समोरचा दाखवतो डॉक्टरची स्लिप आहे, मुलगा आजारी आहे, त्याला औषधाला पैसे पाहिजे, द्यायचे ना, जो लागेल दंड तो भरणार आहे. बरोबर आहे. आपण अडल्टपणा करून काही उपयोगच नाही आहे. मग आपलं काही काम असेल किंवा बाहेर कुठे बसलो तर आपल्याला कुठूनही मदत मिळते. लोक कायम ठेवतात की असं नाही होत की बा नाही जोशी साहेब आहेत चांगले आहेत, फक्त कोण बसलाय कॅशरला एवढं बघून सगळे लोक शांत बसतात. आता जो स्टाफ दिसतो आपल्याला बऱ्याच वेळा बँकेचा स्टाफ कमी असतो, तर स्टाफ जास्त असणं गरजेचं आहे का कमी असणं गरजेचं आहे, काय वाटतं तुम्ही? स्टाफ मिनिमम तरी पाहिजे. ओके. का जेवढे काउंटर्स आहेत तेवढ्या काउंटरला एक तरी माणूस बसायला हवा, नाही तर दुसऱ्या काउंटरच्या माणसाला लोड येतं. बरोबर आहे. आणि काय होतं त्या काळामध्ये इंटरनेट तेवढं फास्ट नव्हतं. समजा इंटरनेटला काही प्रॉब्लेम आला तर सगळे कॉम्प्युटर्स हँग व्हायचे, काहीच करू शकत नव्हतं. मग लोक चिडायचे, जुनंच काम चांगलं होतं, लेजर होते, टोकन होते, तेच चांगलं होते, हे कॉम्प्युटर डबडे आणून का ठेवले. त्यांच्या जागी ते बरोबर आहे, त्यांनी त्यांची कामं असतात, ऑफिस असतात. मग तो काळ त्यावेळा तसा त्रासदायक होता, पण हळूहळू त्याच्यात सुधारणा झाली आणि आज इतकं व्यवस्थित सुरू आहे. बँकेमध्ये आता कस्टमर फार कमी दिसतात, एटीएम्स निघालेत, ऑनलाईन निघाले, तेव्हा तसं काहीच नव्हतं ना. बरोबर आहे. प्रत्येक आर्थिक व्यवहार कॅश बँकेत जाऊनच करावा लागायचा. ते तर आहेच. त्यामुळे कामाचा लोड बऱ्यापैकी होतं. आता डिसेंबर एंडिंगला वगैरे त्या काळात आम्हाला रात्रीचे 2-2, 3-3 वाजायचे बँकेत. आता असं काहीच नाही, आता सगळं मशिनरी करते. असं कधी झालं का की म्हणजे आता कसं आहे की मला एक सिंपल क्वेश्चन आहे याच्यामध्ये की कॅशियर असतो, कॅशियर जेव्हा रजेवर जातो तेव्हा त्याच्या बिहाफ दुसरं कोणी असतं का त्या जागी? कॅशियर रजेवर जायचं असताना आधी जो कोणी नाही येणार आहे त्याला पूर्ण चार्ज द्यावा लागतो. ओके. चाव्या हँडओव्हर करावं लागतात, त्यात एक रजिस्टर असतं, त्यामुळे कोणी कोणाला दिला, काय दिला, टायमिंग, सह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याशिवाय तुम्हाला कॅशियरला सडनली जाता येत नाही, कारण कॅशियरकडे चाव्या असतात. आणि सगळ्यात पहिले जबाबदारी आहे. आता जेव्हा कॅशियर जेव्हा येतो ड्युटीला येतो सकाळचे 9 किंवा 10 वाजता जेव्हा चेक असेल ते ड्युटी चालू करतो, सगळ्यात पहिले काय असतं, कामाची पद्धत कशी असते? कॅशियर कामात आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काल ठेवलेली कॅश असते, आज जाणे अधिकारी ज्याच्याकडे चाव्या असतात, आम्ही दोघं मिळून ती कॅश बाहेर काढणार, जेवढी आवश्यक लागते तेवढी कॅश काढणार आणि दिवसभराचे व्यवहार सुरू होणार. येणार जाणार येणार जाणार. संध्याकाळी दिवसभरात काल सकाळी किती काढली होती, आज किती आले, किती गेले, आता किती उरले, याचा पूर्ण हिशोब टॅली करायचा. पुन्हा संध्याकाळी जाऊन आत ठेवून यायची. म्हणजे 1 रुपयाचा फरक असला तरी खिशाचा पैसा पण नाही. ओके. वेअर यू आर, 1 रुपया 1 पैसा पण नाही. हो. आणि मुख्य म्हणजे प्रत्येक ब्रँचला काही दिवसानंतर व्हेरिफिकेशनला म्हणा किंवा इन्स्पेक्शनला दुसऱ्या ब्रँचचे अधिकारी येतात. ते कॅशियर बँकेत यायच्या आधी बँकेत हजर असतात. मी कॅशियर म्हणून आत गेलो की पहिले माझ्या चाव्या ते घेणार, त्यांच्या ताब्यात घेणार, मॅनेजरच्या चाव्या घेणार, खाली उघडणार, आमच्या समोर कॅश बाहेर काढणार, मला लागते तेवढी देणार. काम सुरू झालं बँकेच्या इकडे, सेकंड कॅशियर सुरू करतो, मी खाली थांबणार, ते एंटायर कॅश चेक करणार, 10 पैशापासून 1 पैशापासून संपूर्ण कॅश बघणार, काल ठेवलेली कॅश बरोबर होती का ते सही करणार, तेव्हा माझी सुटका. त्याच्यात एखादा कमी जास्त झालं तर? होऊच शकत नाही. झालं तर मी घरी झालं तर मी घरी. कारण कॅश जी बँकेत ठेवली जाते ती दोघांच्या सहीने असते, मॅनेजर आणि कॅशियर दोघांची तेवढीच जबाबदारी असते. 99.999 चूक होतच नाही. हा, जाणून बुजून कोणी केली असेल तर भाग वेगळा, पण बँकेमध्ये असं नाही. क्रॉस चेक किती वेळा होतात? कॅश काय क्रॉस चेक? क्रॉस चेक प्रत्येक वेळा होतं. मी कॅश घेतली, मोजून सही केली, मागे ऑफिसरकडे जाणार, त्याच्याकडे नोंद होणार, आली की गेली. संध्याकाळी दोघांची टॅली करणार, ठीक आहे एवढी कॅश आज आली. माझ्याबरोबर दुसरा पण एक बघत असतो काय चाललंय असं दिवसभरात. पण चांगले अनुभव आहे. असं काही झालं काय म्हणजे कॅश मोजायला मी बसलोय, कॅश मोजतोय आणि कोणीतरी अचानक आवाज दिला किंवा काही काम आलं दुसरं, तर ते परत तो काउंट चालू करावा लागला पहिल्यापासून? कारण पहिले मशीन नसतील, मशीन नव्हती सुरुवातीला. मग तेव्हा कसं म्हणजे एखादा अनुभव
सुरुवातीला असं होतं, कॅश मोजताना हाताला आणि बोटांना एवढी सवय झालेली असते की मी जरी तुमच्याशी वर बघून बोलत असलो आता मोजून तरी खाली मोजतो, आणि नुसतं मोजत नाही तर मोजताना हाताला जर काही वेगळं लागलं तर ती नोट बाहेर काढतो, ती नोट डुप्लिकेट असते. जुने जेवढे कॅशियर बघाल ना, कॅश मोजता मोजता त्यांच्या हाताला ती नोट लागते, कागद, आणि ती लागते नाही ही नोट चुकीची आहे. तो पट्ट कधी थांबतो चुकलाय म्हणून. मशीन जसं आता करतो तसं कॅशियर करायचा. आणि असं कधी म्हणजे आता कसं तुम्ही म्हटले की जुने कॅशियर बघितले, तर असे कोणते कॅशियरला म्हणजे कोणत्या व्यक्तीला बघितलं की हा कॅशियर असेल? हा, जुने कॅशियर ओळखायची एक अगदी खरं सांगू, तुम्ही गैरसमज करू नका, म्हणजे कुठल्याही कॅशियरने करू नये. पण तुम्ही समजा 10 कॅशियर घेतले जुने 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 जेव्हा मॅन्युअल लाईन खूप लोड होतं तेव्हा, त्यातले 8 कॅशियरच्या डोक्यावर तुम्हाला केस सापडणार नाही. आणि मी कॅशियर आहे म्हणून म्हणतो नाही, मला पण होते. काय असतं रे, ते एक सर्टन वेळ झाले, कॅशियर आवर संपले की संध्याकाळी टॅली करता करता एवढं टेन्शन असतं बरोबर आहे. की त्यावेळेला नाही म्हटलं तरी डोक्याची केस कमी होतात. तुम्ही ऑब्झर्व करा, म्हणजे तुमच्या बाबांना यांना कोण जुने लोक त्यांना विचारा, बँकेत कुठले 10 कॅशियर तुम्ही डोळ्यासमोर आणा, त्यातले 8 कॅशियर तुम्हाला टाकलेच सापडतील. तुम्हाला हसायला येतं, पण आमचं टेन्शन आम्हाला माहिती तेव्हा काय असतं ते. बरोबर आहे. तो अजून एक गंमत सांगतो. त्यावेळेला कसं नवीन होतं आणि लोकांना कसं समजायला वेळ लागायचा. आमच्या एका शाखाधिकाऱ्यांचा वाढदिवस होता. त्यांना मी मेसेज टाकला, माझ्या मित्राने पण टाकला, एक अजय लोखंडे म्हणून त्यांनी पण टाकला, आणि आम्हाला काही उत्तर नाही आलं. आम्ही त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो, म्हटलं साहेब आज तुमचा वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजे तुम्हाला SMS केले आहेत, बघितलं नाही तुम्ही? त्यांनी काय करावं, तो मोबाईल त्यांनी आमच्या हातात दिला. बघा म्हणे कुठे SMS आहे, अरे कुठे SMS आहे बघा. म्हणजे त्यावेळा मोबाईल पासून किंवा इंटरनेट पासून माणूस किती लांब होता. बरोबर आहे. आणि ही सगळी जबाबदारी पेलायची होती. नंतर सगळे तयार झालेत, सगळे एक्सपर्ट झालेत, तो भाग वेगळा. पण सुरुवातीला हा अनुभव आला की नाही कळत, खूप लोकांना समजत नव्हतं. मग कधी कधी कॅशचं सगळं डिपार्टमेंट कॉम्प्युटराईज झालं. मग कधी कधी 11 वाजायचे, 12 वाजायचे रात्रीचे, ते सगळं टॅली झाल्याचे जाता येत नाही, किंवा मी सुट्टीवर असेल, दुसरा माणूस असेल, त्याला प्रॉब्लेम, आता मला यावं लागायचं की मग याला काहीतरी प्रॉब्लेम आलाय बघा. पण आम्ही सगळ्यांनी एकमेकाला हसत खेळत सहकार्य करत पुढे निघालो, काहीही त्रास झाला नाही. आता मी सांगतो, पूर्वीला आमच्याकडे पगार काढायचे ब्रँचला काढायचे. आमच्याकडे एक स्टाफ होता, तो रिटायरमेंटला आला होता, त्याच्याकडे ते काम होतं. साधारणपणे 18-20 लोकांचे होते, शिपाई, कर्मचारी आणि अधिकारी, सगळं मॅन्युअली. एवढे मोठे मोठे कागद ते, त्याच्यावरती ते आकडे लिहा, खाली आडव्या उभ्या बेरजा सगळं. आणि मग ते वेळेवर जर कळलं की बा DA बदललाय, मग सगळ्या चेंज करा, सगळे DA बदला, सगळं करा. मग काय असं कोणाचं लोन दुसऱ्या बँकला, त्याचं त्या बँकला, कोणाचं कुठे, कोणाचं PFचे जास्तीत सगळे ते त्या ब्रँचला ट्रान्सफर करायचे अमाऊंट. खूप मोठं काम असतं ते, त्याला वेळ पण लागायचा. त्या माणसाला तेव्हा 6-6, 7-7 दिवस लागायचे. आणि झालं, त्याची ट्रान्सफर झाली, आणि बघितलं शाखाधिकाऱ्यांनी आता काय करायचं, याचं कोणाकडे द्यायचं. ते म्हणे आता ते तुम्हाला घ्यावं लागेल. म्हटलं मला कॅशचं डिपार्टमेंट आहे, तुम्हीच करू शकाल म्हणे ते. आणि ते दिलं बाबा माझ्याकडे. मी घरी आलो, शांततेने विचार केला. आमच्या बाजूला ITI मध्ये होते जोशी म्हणून, ते कॉम्प्युटरमध्ये एक्सपर्ट होते. माझ्याकडे कॉम्प्युटर होतं, मुलगा कॉम्प्युटर शिकायचा, तेव्हा मी एक्सेल शीट कशी तयार करायची त्याच्याकडून शिकलो होतो. काही अडचणी जोशी सरांकडून शिकलो, आणि ती शीट पूर्ण पगाराची बँकेतली फोटो काढला, झेरॉक्स काढली, घरी घेऊन आलो, आणि एक्सेल शीटला सगळ्यांची शीट तयार केली पगाराची. त्यांना तसे फॉर्म्युले वगैरे टाकलेत, आडव्या उभ्या बोजा कॉम्प्युटर करून द्यायचा. मला इतकं बरं वाटलं, आणि ब्रँचमध्ये निवांत बसलो होतो. ते घेऊन आपलं शाखाधिकारी, अहो जोशी 3 दिवस राहिलेत, पगार कधी करणार, तुम्ही कामाला सुरुवात पण नाही केली. मी मुद्दाम नाही सांगितले, म्हटलं चला बघूया काय होतं. शेवटचा दिवस आला, घरून पूर्ण शीट तयार होती, सगळे आडब्या बेरजा तयार, सगळं रेडी. ब्रँचला मेल करून दिली माझ्या नावाची. बँकला जाऊन ती मेल ओपन केली, प्रिंटआउट काढल्या, आणि 11:30 वाजता शाखाधिकाऱ्यांच्या टेबलवर ठेवली. त्याच्या आधी ते आले, अहो जोशी आज पगार आहेत, देणार की नाही. म्हटलं हो, होणार आज पगार. हो काहीच नाही. म्हटलं होईल ना. तुमच्या टेबलवरती शीट ठेवली आहे, थोडी सही करू देता का. त्यांनी बघितलं, म्हणून हे केव्हा केलं तुम्ही. म्हटलं सर मी घरून केलं.
मग 2 दिवस काय करत होते म्हटलं. 2 दिवस मी नुसतं बघत होतो कसं करायचं, काय करायचं, ऍडजस्टमेंट कसं होतं ते बघत होतो. आणि आनंद असा की सगळ्यांना आनंद झाला. फक्त एकच झालं की तो माणूस 8 दिवस मस्तपैकी काम करत होता. मला फक्त एका दिवसात काम करावं लागायचं. की माझं कामाचं लोड मी वाढवून घेतलं असं वाटायला लागलं. परिणाम हा झाला की आमच्या रिजन ऑफिसला कळलं की मॅन्युअलच्या हे असं करतात. मग त्यांनी आम्हाला विचारलं तुम्ही कसं करता, काय करतात. मग त्यांना त्याबद्दल थोडी माहिती दिली. पण एक आनंद आहे की त्या वेळा त्या परिस्थितीचा माणूस बदलत गेला आणि त्याचा आनंद वेगळा मिळाला. वी हॅव एन्जॉयड. आणि मग जसं शेवट व्हायला लागला काही दिवसांनी आमची ब्रँच IDBI ब्रँचमध्ये विलीन झाली. आणि मग आम्हाला साधारणपणे सावत्र भावाची जी ट्रीटमेंट असते ती साधारणपणे मिळायला लागली. मग आता काय करायचं, जबाबदारी तर होती. मुलीचं लग्न होतं, मुलाचं लग्न होतं, वय पण वाढत होतं, कामाचं लोड सहन पण होत नव्हतं. मग विचार केला आता कुठेतरी आपण निर्णय घ्यायला पाहिजे. मग हळूहळू मुलगा लागला IT क्षेत्रामध्ये, त्याचं लग्न झालं. मग त्याला विचारलं का रे बाबा असं मला थोडंसं सावत्र भावाची बांगडू मिळते. IDBI ब्रँच वाईट नाही, पण युनायटेड वेस्टर्न बँकेतून आलेलं म्हणजे काहीतरी चुका झाला, काहीतरी कमी पडले म्हणून बँक मर्ज झाली असा एक गैरसमज असतो. मग त्यामुळे ठरवलं की आता आपण केव्हा तरी निघायला पाहिजे. आणि पूर्वीला कसं होतं की कस्टमर आला हे आपुलकी होती की बाहेर देशपांडे आले. तर देशपांडे काय मला माहित आहे. त्यांनी म्हटलं की जशी माझा चेक येतोय मला एक 10,000 देऊन टाका. ठीक आहे चल घेऊन जा, देऊन टाकायचो. हे कॉम्प्युटराइज झाल्यामुळे आम्हाला असे कुठले व्यवहार आता डायरेक्ट करता येत नाही. बरोबर. सावत्र भावाची वागणूक म्हणजे नेमकं काय? सावत्र भावाची वागणूक म्हणजे कसं आहे, समजा एखादी माझी चूक झाली की मी याच्या अकाउंटला 10,022 रुपये जमा करायचे, 10,042 जमा केले मी मुद्दाम केले. चूक नाही तो मुद्दाम केले अशा प्रकारे बघितलं जायचं. म्हणजे त्यांना स्टाफ कमी पण करायचा असतो त्या दृष्टीने थोडंसं जरा त्रास जो वाढला होता. आता कसं होतं, आता कॉम्प्युटराइज झाल्यामुळे आता पूर्वीला समजा तू आलास की माझ्या मुलाचं अकाउंट उघडायचं आहे, मला पासबुक करून द्या, मी त्याला पाठवायचं आहे. मी ते बघायचं, कॅशियरला विचारायचं आले का लगेच. आपण आता तसं करता येत नाही. आता थ्रू प्रोसिजरच जावं लागतं. ते झाल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. त्यामुळे मला जी मनापासून सेवा देता येत होती किंवा समोरचा माणूस आनंद येत होता तसं आता नाही करता येत. खूप सुरक्षित आहे आताचं, खूप चांगलं आहे, पण आपुलकी थोडी कुठेतरी सांभाळता येत नाही, ते कमी होतं. हा सगळ्याचा विचार करून मी ठरवलं की आता आपण मागे यायला पाहिजे. आणि मग मी एक दिवस निर्णय घेतला. मी 1-2 वर्ष आधी रिटायरमेंट घेतली आणि आता मी खरंच सुखात आहे. किती वर्ष झाले तुम्हाला रिटायर होऊन? मला 15 वर्ष पूर्ण झालीत. तुमच्याकडे बघून वाटत नाही तुम्ही म्हणजे काही दुसरं फिटनेस किंवा काही असं? नाही, मला स्विमिंगचा सवय आहे आणि जिम, पायी फिरणे या 3 गोष्टी माझ्या कायम असतात. मग तुम्ही ते कसं म्हणजे रुटीन कसं तुमचं? तुम्ही स्विमिंग किती वेळ करता किंवा कसं काय? स्विमिंगच्या बाबतीत म्हणाल तर मी साधारणपणे पहाटे 3:30 वाजता उठतो. घरचं थोडंसं आवरवर करून नंतर पूजा अर्चा करून 4:30ला घराच्या बाहेर निघतो. स्विमिंग टँकला जातो. 4:45ला पाण्यात असतो. साधारणपणे अर्धा किलोमीटर नॉनस्टॉप पोहणं, बाहेर यायचं. आणि एक वाईट बातमी अशी की एक 10 वर्ष झाले माझ्या सौभाग्यवती वारल्यात. त्यामुळे घरी सध्या मी एकटाच असतो. पुण्याला येतो मी, मुलगा असतो, सुनबाई असतात. कंटाळा आला की इथे येतो, मग परत जातो. तर त्या काळात स्विमिंग आणि पायी फिरण्यामुळे आणि घरामध्ये सगळी कामं करत असल्यामुळे वेळ छान जातो. मित्रपरिवार खूप मोठा आहे आणि केव्हाही कोणीही आवाज दिला तर मी पण जातो आणि कोणी माझ्या मदतीला पण येतात. त्यामुळे मला असं एकटेपणा अजिबात जाणवत नाही. फक्त तब्येत सांभाळणं हा एकमेव उद्देश मी ठेवलाय. आणि किती वर्षापासून स्विमिंग करताय तुम्ही? 30-35 वर्ष झाले. ओके. कंटिन्यू. हो. काहीतरी विचारणार होते. स्विमिंग तुम्हाला पहिल्यापासूनच येतं का? स्विमिंग मी शाळेत असताना शिकलो होतो. पूर्वीच्या काही डालडाचे डबे आठवतं का? हो. असं डालडाचं चित्र, झाडाचं चित्र असायचं. ते डबे मी घरी सांगत नव्हतो, कारण वडिलांची इच्छा होती की मी जास्त आगाऊ होतो, त्यामुळे लोक वडील माझे अजिबात जायचं नाही पाण्यामध्ये. मी न सांगता मित्रांबरोबर जायचो. ते डालडाचे डबे बांधून मी नागपूरला स्विमिंग शिकलो आणि तिथून मग अमरावतीला आलो. माझी बदलीला अमरावतीला जॉईन झालो. अमरावतीला एक छानपैकी स्विमिंग टँक आहे, इंटरनॅशनल लेव्हलचं आहे. तिथे मग आम्ही स्विमिंग सुरू केलं आणि ते आता कंटिन्यू आहे. धुळ्याला सध्या आहे, धुळ्याला पण स्विमिंग टँक आहे, छान आहे. आगाऊ म्हणून आहेत, त्यांनी ते मेंटेन करतात. स्वच्छ आणि व्यवस्थित पाणी आहे, छान वाटतं. आणि तुमची शाळा कोणती होती लहानपणी?
न्यू इंग्लिश हायस्कूल होती. न्यू इंग्लिश हा, हायस्कूल. नागपूरला चिटणीस पार्क म्हणून आहे हम्म. ते. आणि त्याच्यानंतर कॉलेजला. कॉलेज माझं होतं सीपी अँड बेरर म्हणून होतं, महालला होतं ते कॉलेज. मग शाळेव्यतिरिक्त कुठे तुम्ही म्हणजे जसं की आपण एनसीसी असतं आपलं असं त्याच्या शाळेव्यतिरिक्त म्हणजे संघामध्ये होतो मी, संघामध्ये राष्ट्रीय होतं? स्वयंसेवक संघात होतो. गोळवलकर गुरुजी जे तुम्ही नाव ऐकलं असेल, त्यांनी मला कबड्डी शिकवलेली आहे. ओके. हा, त्यामुळे संघाबद्दल खूप आत्मीयता, खूप प्रेम आणि खूप ओलावा आहे आणि संघाशी अटॅच आहे अजूनही, काहीच प्रॉब्लेम नाही. मग फक्त आता शेवट आपण आता येतोय आपल्या गप्पांमध्ये, तर तुम्ही काय सांगाल आताच्या मुलांना की ऍज अ कॅशियर असेल किंवा बँकेकडे बघायचा दृष्टिकोन असेल किंवा बँकेत करिअर करायचं असेल तर त्याने कोणत्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे? मी एकच सांगेल की संपूर्ण ज्ञान किंवा पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठल्याही कामाला सुरुवात करायची नाही आणि काही न करता जेवढं शांततेत विचार करून कराल, अजिबात टेन्शन नाही आहे. काम अगदी सुरळीत आणि व्यवस्थित होईल. स्पीड आवश्यक आहे, पण नुसतं धावून चालणार नाही, त्यात ॲक्युरसी पण यायला पाहिजे. बरोबर आहे. ती जर नसेल तर त्या चुका आपल्याला कितीतरी दिवसांनी कळतील आणि मग आपल्याला त्रास होईल त्याचा. त्यापेक्षा तुम्ही थोडं स्पीड ठेवा, ॲक्युरसी जास्त देईल तेवढी द्या ओके. आणि माहिती करून घ्या. हम्म. तुम्ही जे काम करताय त्याचं पूर्ण माहिती करून मगच पुढे सरका, तर तुम्हाला मिळेल. माझ्या ब्रँचमध्ये शाखाधिकारी गायकवाड होते. नागपूरला माझ्या मिसेसची तब्येत ठीक नव्हती. शेवटी देहावसन झालं. मला कॅशची गरज होती. डेड बॉडी मिळत नव्हती. मी शाखाधिकाऱ्यांना फोन केला, तेव्हा त्यांची बदली नागपूरला झाली होती. म्हटलं मला असं असं मला कॅश पाहिजे. त्यांनी बँकिंग अवरच्या थोडं आधी माझ्याकरता कॅशियरला बोलवून मला कॅश दिली आणि मला दवाखान्याचं पेमेंट भरायला मदत केली. त्यावेळी जी आपुलकी म्हणतो ती एवढी आपुलकी होती की ब्रँच सोडल्यानंतर रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्या माणसाने माझ्याकरता ते केलं. मी आयुष्यात कधीच विसरणार नाही असा तो प्रसंग होता. आपुलकी आहे पण ती जोपासता येत नाही आता, कारण ते काही कॉम्प्युटराइज बंधनं आली आहेत. पण बाकी आमचे स्टाफ खूप छान होता, धुळ्याचा सगळे मित्र होते. अजय लोखंडे जो होता तो माझ्या बरोबरीने काम करू लागायचा. याचं काम कमी राहायचं तर त्याला मदत करते, संध्याकाळचा तुझं झालं तर तू याला मदत करशील, असं एकमेकाला खेळीमेळीच्या वातावरणाने पूर्ण करतो. कधी असं जाणवलं नाही की टेन्शन आहे बँकेचं. आणि त्यातून मी निवांत निवृत्ती घेतली आणि आज मी खऱ्या अर्थाने सुखात आहे. मी आता कधी कधी पुण्याला येतो, सुनबाई आहे, मुलगा आहे, नाती आहे, खेळण्यामध्ये आनंद मिळतो. परत आपलं धुळ्याला जावं, कधी ते तिकडे येतात, सुखात आहे. पण बँकिंग सर्व्हिस दी बेस्ट. प्रत्येकाने प्रयत्न करावे. बँकेमध्ये खरंच खूप आनंद आहे आणि आपण समोरच्याला सर्व्हिस देऊन आनंद देऊ शकतो. ओके, तेवढं सांगू शकतो. तर ह्या गप्पा खूप छान झाल्या आणि ह्याच गप्पा अजून पुढे होतील. तुमच्या आपण फिटनेस बद्दल गप्पा करू पुढे. चालेल. तर आपण इथे थांबतोय. तुम्ही आमच्याकडे आल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. चालेल.